इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन त्यातील सराव संच 4.4 मधील प्रश्न 3 आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे, खालील शेअर खरेदी विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा. कंसात त्यांनी बी म्हणजे विकत घेतले, त्यालाच खरेदी केले, आणि एस म्हणजे विकले, बी म्हणजे बाय म्हणजे खरेदी करणे, आणि एस म्हणजे सेल म्हणजेच विकणे. तर खाली एक तुम्हाला तक्ता दिला आहे पहा. या तक्त्यामध्ये शेअर्सची संख्या, शेअरचा बाजारभाव, शेअर्सची किंमत, दलालीचा दर, दलालीवरील CGST 9%, दलालीवरील SGST 9% आणि शेअरची एकूण किंमत असे कॉलम यामध्ये आहेत. त्यामध्ये पहिलं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे पहा. 100 ही शेअरची संख्या आहे. बी म्हणजे खरेदी केलेले आहेत पहा. म्हणजे 100 शेअरच्या खरेदीबाबत आपल्याला या रिकाम्या जागा या ठिकाणी भरायच्या आहेत. त्यामध्ये पहिली रिकामी जागा आहे शेअरची किंमत. आता शेअरची किंमत काढताना शेअरचा बाजारभाव गुणिले शेअरची संख्या हे सूत्र वापरून आपल्याला या शेअरची किंमत काढता येते. पुढला कॉलम आहे दलाली. त्यामध्ये तुम्हाला दलालीचा दर दिलेला आहे 0.2%. म्हणजे आलेल्या शेअरच्या किमतीवर 0.2% आपल्याला दलाली काढायची आहे आणि ती किंमत या ठिकाणी लिहायची. त्यानंतर दलालीवरील CGST 9% आहे. जी दलाली आलेली आहे या कॉलममधील, या दलालीला 9% त्या दलालीवरील CGST या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर दलालीवरील SGST आणि CGST आणि SGSTचा दर सारखाच असतो, म्हणून जी दलालीवर जो CGST आलेला आहे तोच या ठिकाणी दलालीवर SGST येणार आहे, कारण दोन्हींचा दर हा सारखा आहे. त्यानंतर शेअरची एकूण किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे शेअरची एकूण खरेदी किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे, आणि ती खरेदी किंमत काढताना शेअरची किंमत अधिक दलाली अधिक दलालीवरचा CGST अधिक दलालीवरचा SGST या 4 कॉलमची आपल्याला बेरीज करून त्या ठिकाणी शेअरच्या खरेदीची एकूण किंमत आपल्याला त्या ठिकाणी काढायची. तर सुरुवातीला आपण शेअरच्या खरेदीबाबत खाली लिहायचं पहा. शेअर्सच्या खरेदीबाबत बी म्हणजे बाय केलं म्हणजे खरेदी करणे. शेअर्सच्या खरेदीबाबत आपल्याला दिलेल्या गोष्टी आहेत पहा. शेअर्सची संख्या, पहिली गोष्ट दिली आपल्याला शेअर्सची संख्या. इथं लिहायचं आहे शेअर्सची संख्या आणि ही दिलेली आहे आपल्याला 100. पहिलाच कॉलम आहे. त्यानंतर शेअर्सचा बाजारभाव 2 नंबर कॉलम. शेअर्सचा बाजारभाव आणि हा बाजारभाव आपल्याला दिलेला आहे 45 रुपये. आणि या ठिकाणी आपल्याला 100 शेअर्सची एकूण किंमत काढायची आहे पहा. खालीची आहे आपल्याला 100 शेअर्सची किंमत. इथे लिहायचं आहे 100 शेअर्सची किंमत. आणि हे काढताना आपल्याला बाजारभाव गुणुले शेअर्सची संख्या हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं. शेअर्सची संख्या आणि या दोन्ही किंमती आपल्याला या तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत पहा. तर सुरुवातीला बाजारभाव दिलेला आहे 45 रुपये. बाजारभाव दिलेला आहे 45 रुपये गुणुले शेअर्सची संख्या दिली आहे 100. आणि या ठिकाणी 100 शेअर्सची किंमत आलेली आहे 45 गुणिले 100 म्हणजे 45वर 2 शून्य. या ठिकाणी 45वर 2 शून्य द्यायचे म्हणजे 4500 रुपये हे आलेले आहे 100 शेअर्सची किंमत. 100 शेअर्सची किंमत या ठिकाणी आलेली 4500 रुपये. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दलाली काढायची आहे. तर पुढला जो कॉलम आहे इथं लिहूया वाटलंच तर 100 शेअर्सची किंमत या ठिकाणी आली आहे 4500. इथं लिहूया 4500 रुपये. त्यानंतर आपल्याला दलाली काढायची आहे.
दलालीचा दर दिलेला आहे 0.2% आणि ती दलाली आपल्या शेअर्सच्या किमतीवर काढायची. या ठिकाणी लिहायचं खाली दलाली बरोबर लिहायचे दलाली बरोबर ही शेअर्सच्या किमतीवर काढायची आहे. म्हणजे शेअर्सची किंमत वर आलेली पहा, किंमत गुणुले दलालीचा दर आणि आपला दलालीचा दर दिला 0.2% टक्क्यामध्ये दिला आहे पहा. बरोबर शेअरची किंमत ही आलेली लिहायची 4,500 गुणुले 0.2%. या ठिकाणी दलाली काढायची 0.2%. इथं येईल 0.2% बरोबर 4,500 गुणुले 0.2% म्हणजेच 0.2/100. 0.2/100. या ठिकाणी ह्या 2 शून्यला हे 2 शून्य कटले. ह्या 45ला एक छेद द्यायचा आणि इथे उत्तर येईल 45 गुणुले 0.2. 45 गुणुले 0.2 आणि ह्याचं उत्तर येते पहा 45 दुनी 90 आणि या ठिकाणी 1.0 आहे म्हणजे 9.0 म्हणजेच दलाली आली आहे. 9.0 म्हणजेच दलाली बरोबर या ठिकाणी 9 रुपये आलेले दलाली. आणि ही जी दलाली 9 रुपये आलेली आहे या दलालीवर आपल्या इथं लिहूया आपण दलाली 9 रुपये. या ठिकाणी लिहूया 9 रुपये. या 9 रुपये दलालीवर 9% CGST काढायचं आहे. 9% CGST काढायचं आहे. इथे लिहायचं खाली आपल्याला दलालीवरील CGST बरोबर दलालीवरील CGST बरोबर दलाली गुणुले CGSTचा दर या ठिकाणी आलेला आहे. दलाली आलेले आहे 9 रुपये म्हणजे ते 9 गुणुले 9% दर आहे. दलाली CGST दर 9% म्हणून खाली लिहायचं आहे 9 गुणुले 9/100. 9 गुणुले 9/100. या ठिकाणी 9ला एक छेद द्यायचा आहे. त्यानंतर इथे लिहायचं आहे बरोबर अंशाचा गुणाकार छेदाच्या भाग जात नाही पहा. इथे येईल 81/100. जर 100 भागल्यानंतर 2 घरं या बाजूला सरकणार. मग उत्तर येणार आपलं 0.81 रुपये. हे आली दलालीवरील CGST. इथे लिहितो बघा मी दलालीवरील CGST. परंतु जेवढा CGST असतो तेवढा GST असतो. म्हणून CGST बरोबर SGST. म्हणून या ठिकाणी दलालीवरील SGST बरोबर दलालीवरील SGST बरोबर दलालीवरील CGST कारण त्या दोन्हींचा दर 9%च आहे. दर सारखाच आहे. दलाली सारखीच आहे. या ठिकाणी येईल दलाली CGST आहे 0.81 रुपये. म्हणून या ठिकाणी दलालीवरील SGST देखील आला 0.81 रुपये. दलालीवरील SGST बरोबर 0.81 रुपये. म्हणजे आपल्याला शेअरची किंमत मिळाली, दलाली मिळाली, दलालीवरचा CGST मिळाला, दलालीवरील SGST मिळाला. आता 100 शेअर्सच्या खरेदीची एकूण किंमत या ठिकाणी लिहायचं आहे.
शेअरच्या खरेदीची एकूण किंमत शेअरच्या खरेदीची एकूण किंमत बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला एकूण किंमत काढण्यासाठी शेअर्सची किंमत जी आपण सुरुवातीला काढली होती अधिक दलालीवरील CGST दलालीवरील CGST अधिक दलालीवरील HGST या चौघांची आपल्याला बेरीज करायची आहे. दलालीवरील HGST या चारींची बेरीज केली की आपल्याला खरेदीची एकूण किंमत त्या ठिकाणी मिळेल. मग इथे लिहायचे आहे खरेदीची किंमत आलेली आहे आपल्याला सुरुवातीला 4,500. इथे लिहितो का मी 4,500 अधिक दलाली आलेली आहे आपली 9 रुपये अधिक दलालीवर CGST आला 0.81 अधिक दलालीवर HGST आलेला 0.81. या चौघांची जर आपण व्यवस्थित बेरीज केली तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळतं आहे. इथं आपण बेरीज करूया. या ठिकाणी 4,500 अधिक 9 अधिक 0.81 अधिक 0.81 आणि जिथं काय नाही पुढं ते 9.00 लिहिले तर चालेल. ह्या पुढं 0.00 लिहिले तरी चालेल. आणि या चौघांची आपल्याला बेरीज करायची आहे. 1 आणि 1 2 8 आणि 8 16 6 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह हातचा 1 आलेला बघा 9 आणि 1 10 हातचाला 1 0 आणि 1 1 5 5 आणि 4 4 अशा पद्धतीने उत्तर मिळालं आपल्याला 4,510 रुपये 62 पैसे किंवा यालाच आपण 4,510.62 या ठिकाणी रुपये हे आली 100 शेअर्सच्या. इथे लिहूया आपण 100 शेअर्सच्या खरेदीची एकूण किंमत बरोबर 4,510.62 रुपये. आणि या सर्व किमती आपण या तक्त्यामध्ये या ठिकाणी भरायच्या. तर मग आपण दलालीचा दर भरला होता. दलाली भरली होती 9 रुपये. CGST तो आलेला आहे 0.81 रुपये. त्यानंतर दलालीचा HGST तेवढाच आहे 0.81 आणि शेअरची किंमत आपल्याला आलेली आहे 4,510.62 रुपये. तर अशा पद्धतीने हे खरेदीच्या बाबतीमध्ये आपण अशा पद्धतीनं हे सर्व रिकाम्या जागा या ठिकाणी भरलेले आहेत. आता यातलं दुसरं उदाहरण पहा. विक्रीबाबत आहे. 75 शेअर्सची संख्या दिलेली आहे. यस म्हणजे विक्रीबाबत आपल्याला विचारले पहा. यस म्हणजे विकले. म्हणजे शेअरची संख्या आहे 75. शेअरचा बाजारभाव आहे 200. मग यामध्ये देखील आपल्याला त्याच पद्धतीनं शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव गुणिले शेअरची संख्या हा गुणाकार करून आपल्याला शेअरची किंमत काढायची आहे. त्यानंतर दलालीचा दर आहे 0.2%. या शेअर्सच्या किमतीवर 0.2% दलाली काढून या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर आलेल्या दलालीवर 9% CGST काढून या ठिकाणी दलालीवर CGST बरोबर दलाली गुणिले दलालीवर CGSTचा दर करून ही किंमत इथं काढायची आहे. जेवढा CGST दर असतो तेवढाच HGSTचा देखील दर असतो. या दोन्ही किमती सारख्या येतील आणि आपल्याला 75 शेअरची विक्री किंमत काढायची. आता हे 75 शेअरची विक्री किंमत काढायची आहे. फक्त यामध्ये थोडा बदल करायचा आहे. 75 शेअरची एकूण विक्री किंमत किंवा शेअरची एकूण विक्री किंमत बरोबर शेअरची किंमत वजा दलालीवर CGST वजा दलालीवर HGST
या किमती, या तिन्हींची बेरीज या शेअर्सच्या किमतीतून वजा करून आपल्याला शेअर्सची एकूण विक्री किंमत या ठिकाणी काढायची. यामध्ये खरेदी करताना या शेअरच्या किमतीमध्ये ह्या सर्व किमती मिळवतात. फक्त इथं काय करतात, विक्री किंमत काढत असताना या शेअरच्या किमतीतून दलाली, CGST आणि HGST वजा करून आपण या शेअरची एकूण विक्री किंमत या ठिकाणी आपल्याला काढता येते. तर या ठिकाणी आपण हे उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. सुरुवातीला विक्रीबाबत, शेअरच्या विक्रीबाबत पहा, इथे मी लिहितो आहे मोठ्या अक्षरात, शेअर्सच्या विक्रीबाबत, शेअर्सच्या विक्रीबाबत. आता शेअरच्या विक्रीबाबत आपल्याला सुरुवातीला लिहायचे दिलेली माहिती, शेअर्सची संख्या इथे लिहितो बघा मी, शेअर्सची संख्या, शेअर्सची संख्या आपल्याला दिलेली आहे 75, संख्या 75. त्यानंतर बाजारभाव, या ठिकाणी शेअरचा बाजारभाव, शेअरचा बाजारभाव, शेअरचा बाजारभाव आपल्याला दिला आहे 200 रुपये, 200 रुपये. मग सुरुवाती आपल्याला 75 शेअरची एकूण किंमत काढायची किंवा 75 शेअरची किंमत काढायची आपल्याला. इथं लिहायचं आहे 75 शेअर्सची किंमत बरोबर 75 शेअर्सची किंमत बरोबर, आणि इथं मगाचेच प्रमाण सूत्र ते येणार आहे बाजारभाव, बाजारभाव गुणुले शेअर्सची संख्या, बाजारभाव गुणुले शेअर्सची संख्या बरोबर. बाजारभाव आहे 200, बाजारभाव आहे 200 आणि या ठिकाणी शेअर्सची संख्या आहे 75, आणि या ठिकाणी 200 गुणुले 75, या ठिकाणी 200 गुणुले 75 हा गुणाकार करायचा आहे. इथं आपण तोंडी गुणाकार पहा, 2 शून्य मांडायचे आणि 75चा 2चा गुणाकार, 75 गुणिले 200, 75 गुणिले 2 म्हणजे 150, म्हणजे 150. अशा पद्धतीनं आपल्याला मिळाली 75 शेअरची किंमत 15,000 रुपये मिळाली. इथं लिहूया 75 शेअर्सची किंमत, 75 शेअर्सची किंमत बरोबर 15,000 रुपये. आता या 15,000 रुपये किमतीवर आपल्याला 0.2% दलाली काढायची. इथे लिहायचं आहे दलाली बरोबर, इथे लिहायचं दलाली बरोबर, दलाली बरोबर शेअरची किंमत, शेअर्सची किंमत गुणुले या ठिकाणी येईल दलालीचा दर, दलालीचा दर तो आहे 0.2%. दोन्ही उदाहरणासाठी तोच आहे. या ठिकाणी शेअर्सची किंमत आलेली आहे 15,000 गुणुले दलालीचा दर आपला 0.2%. म्हणून या ठिकाणी लिहायचं खाली 15,000 गुणुले 0.2% म्हणजे 0.2/100, आणि या ठिकाणी हा 15,000ला छेद द्यायचा आहे आणि छेदाचे 2 शून्य आणि अंशाची 2 शून्य कमी करायचे, आणि इथं येईल 150 गुणुले 0.2. ते आपण या ठिकाणी दशांश चिन्ह आहे समजायचं आहे, आणि 150 गुणिले 2 म्हणजे 300, आणि दशांश चिन्ह एक घर होतं म्हणून आपण एक घर इथं द्यायचं आहे, म्हणजे 30.0, म्हणजे 30.0 म्हणजेच या ठिकाणी 30 रुपये. इथे येईल दलाली, इथे येईल दलाली बरोबर 30 रुपये, दलाली बरोबर 30.0 म्हणजे 30 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दलाली मिळाली. यानंतर आपल्याला दलालीवरील CGST काढायचा, इथं लिहायचं आहे म्हणून लिहायचं खाली दलालीवरील CGST, दलालीवरील CGST आपल्याला काढायचा आहे, CGST, आणि तो दलालीवर काढला जातो. आणि CGSTचा दर दिला 9%. इथं लिहायचं आहे दलाली गुणुले
दलाली गुणुले CGSTचा दर, CGSTचा दर. इथे येईल दलाली 30 रुपये, 30 गुणुले CGSTचा दर आहे 9%, 9%. इथे येईल 30 गुणुले 9/100, 30 गुणुले 9/100 बरोबर. ह्या शून्याला हे शून्य गेले आणि इथे येईल 3 9 27. च्याला छेद एक देऊ, 3 9 27 अंशांशाचे गुणाकार, छेदाचा गुणाकार. इथे येईल 27/1 गुणिले 10 म्हणजे 10. म्हणजेच 10 भागतो म्हणजे आपण एक दशांशाने एक घरीकडे सरकवतो आणि इथे येईल बरोबर 2.7 किंवा 2.70 लिहिले तरी त्या ठिकाणी चालू शकते. हा आला दलालीवरील CGST, दलालीवरील CGST 2.70 रुपये किंवा 2 रुपये 70 पैसे. हा आला दलालीवरील CGST. परंतु आपल्याला माहीत आहे जेवढा CGSTचा दर आहे तेवढा GSTचा असतो म्हणून. परंतु CGST बरोबर HGST म्हणून दलालीवरील HGST बरोबर, म्हणून दलालीवरील HGST बरोबर दलालीवरील HGST बरोबर दलालीवरील CGST, दलालीवरील CGST. कारण दोघांचा दर सारखाच आहे 9%. म्हणून दलालीवरील CGST आलेला आपला 2.70 मध्ये येईल 2.70. हा आला दलालीवरील HGST, दलालीवरील HGST आला आपला 2.70. त्यानंतर आपल्याला शेअरच्या विक्रीची एकूण किंमत काढायची आहे. पहा इथं आपण रुपये लिहूया. इथे लिहायचं खाली शेअरच्या विक्रीची एकूण किंमत. पहा शेअरच्या विक्रीची एकूण किंमत, शेअर्सच्या विक्रीची एकूण किंमत, एकूण किंमत बरोबर शेअरची किंमत. पहा मगाच्यासारखं सूत्र थोडा बदल आहे. पहा शेअरची किंमत, खरेदी किंमत काढताना आपण बेरीज केली होती. पुन्हा इथं वजाबाकी करायची. वजा या ठिकाणी शेअर्सची वजा कंसात करूया, कंसात दलाली त्यानंतर अधिक दलालीवरील CGST, दलालीवरील CGST अधिक दलालीवरील HGST, दलालीवरील HGST आणि कंस पूर्ण. हे थोडक्यात आपण दलालीवरील CGST आणि दलालीवरील HGST या ठिकाणची बेरीज करायची आहे. आलेल्या बेरजेतून आलेली बेरीज ह्या शेअरच्या किमतीतून आपल्याला वजा करायची. इथे येईल शेअरची किंमत त्या ठिकाणी आपल्याला आली सुरुवातीला 15,000 वजा दलाली आली 30 रुपये अधिक दलालीवरील CGST आला आहे 2.70 म्हणजे 2.70 अधिक 2.70. HGST तेवढंच आहे 2.70 आणि हा कंस पूर्ण. फक्त विक्री किंमत काढताना अशा पद्धतीने करायचं आहे. खरेदी किंमत काढताना मात्र सर्व बेरीजच करायची आहे. यामध्ये बेरीज करायची आणि या ठिकाणी आपण ह्या कंसातली वजाबाकी आपण इथं बाजूला करून घेऊया. कंसातली वजाबाकी इथे येईल 30. बघा 30 हे 30.00 पुन्हा इथे 2.70 पुन्हा इथे 2.70. या ठिकाणची बेरीज करूया. 0 7 7 14 हातचाला 1 3 आणि 5 आणि 303 म्हणजे इथे 35.40 खाली यायचं. मग आता 15,000
वजा 35.40 आणि ह्यांची वजाबाकी आपण या ठिकाणी करूया. 15,000 म्हणजे 15,000.00 आणि त्यातून हे 35.40 आपल्याला वजा करायचं आहे. 35.40 वजा करायचं आहे. 35.40 0 10तून 4 गेले 6, हातचा 1 दिला. 10तून 6 गेले 4, हातचा 1. पुन्हा 10तून 4 गेले 6, हातचा 1. 10तून 1 गेला 9, पुन्हा 1 हातचा. 5तून 1 गेला 4 आणि हात 1 1. 14,964.60 म्हणजे आपलं उत्तर मिळालं 14,964.60 रुपये किंवा 14,964 रुपये 60 पैसे ही आली त्याची शेअरच्या विक्रीची एकूण किंमत. खाल्ल्याचे शेअरच्या विक्रीची एकूण किंमत पहा. शेअर्सच्या विक्रीची एकूण किंमत बरोबर 14,964.60 रुपये. तर अशा पद्धतीने विक्री किंमत काढताना तेवढं हे सूत्रामध्ये थोडा बदल करायचा आहे. खरेदी किंमत काढताना अधिक करायचं आहे, विक्री किंमत काढताना मात्र इथं वजा करायचं आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आहे, प्रयत्न करायचा आहे.